हे असं मस्त गॅस बारीक करून छान वाफवू द्यायचं. हे झालं. भाकरीबरोबर चपातीबरोबर मस्तपैकी आपण हे पिठलं खाऊ शकतो. खूप चवदार लागतं. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी भिजलेल्या डाळीचं पिठलं करणार आहे, हरभऱ्याच्या डाळीचं. ही एक पाव वाटी बघा हरभऱ्याची डाळ मी भिजत घालते. आधी धुवून घेते. बऱ्याचदा भाजी काय करायचा प्रश्न पडतो, तर मग आज म्हटलं चला भिजलेल्या डाळीचं पिठलं करूया आपण. तर ही डाळ धुवून घेतली. परत त्यात पाणी घालून भिजत ठेवते. चांगली 1-1.5 तास भिजायला पाहिजे. हे बघ, हरभऱ्याची डाळ भिजायला वेळ लागतो ना, ते झाकून ठेवते. नंतर मग आपण बघूया. मग अशी डाळ भिजत घातली होती ना, ही जवळजवळ 1-1.5 तास झाला, कारण चण्याची डाळ भिजायला वेळ लागतोच. तर हे बघा, आता डाळ चांगली भिजली आहे. वाटायला घेते मी. त्यासाठी बघा मी काय काय घेतले. 4 मिरच्या घेतल्यात. लवंगी मिरची म्हणून 4च घेतल्यात. आपल्याला किती तिखट करायचं आहे त्याप्रमाणे घ्यावं. 5-6 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं, मीठ आणि जिरं हे ह्यात घालणार आहे मी वाटताना. आता ही डाळ निथळून घेते मी. आणि अगदी बारीक कसं करायचं नाही, किंचित जरा चालू बंद करायचा मिक्सर. असं जाडसर दळायचं. घालून घेते सगळी डाळ ही. वाटून घेते. त्यात थोडंसं पाणी घालते मी. परत एकदा फिरवून घेते. करायला घेऊ पिठलं. कढई ठेवली मी. तेल घालते. आपण एरवी बेसन पिठाचं पिठलं करतो ना, तसंच हे वाटल्या डाळीचं पण पिठलं खूप छान होतं, चवदार होतं. तेल तापू देते जरा. थोडासा चेचलेला लसूण घालते. आपण वाटताना लसूण घातलाच आहे. मोहरी घालते थोडी. जिरं पण वाटले तरी थोडंसं फोडणीमध्ये घालते. कांदा घालते बघा. कढीपत्ता घातला. कांदा थोडासा लाल होऊ द्यायचा. आपण डाळीमध्ये सगळं मीठ मिरची सगळं वाटलेलं आहे ना. कोथिंबीर घालते भरपूर. थोडंसं हिंग, हळद घालायची. अगदी बऱ्याचदा भाज्यांचा कंटाळा येतो काय करायच्या म्हणून, तर अगदी सहज आपण अशी डाळ थोडीशी आठवणीनं भिजत घातली की असं पिठलं खूप छान करू शकतो आपण. ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर कशाबरोबर पण हे पिठलं चांगलं लागतं. जर पातळ केलं तर ते भाताबरोबर पण आपण खाऊ शकतो. हे बघा, आता हे असं चांगलं परतून घेतला कांदा मी. आता हे ह्यात घालते. पाणी घालते थोडंसं. आपल्याला किती पातळ घट्ट करायचे त्याप्रमाणे पाणी घालायचं. मी हे भांडं विसळून पाणी घालते. चांगलं शिजू द्यायचं. हे असं चांगलं मिक्स करून जरा गॅस बारीक करते आणि मग शिजू देते. झाकण ठेवते आणि गॅस बारीक करते. एक 5 मिनटं शिजू द्यायचं, मग आपण बघू. हे बघ, गॅस बारीक करून असं शिजू द्यायचं छान. शिजत आले. अजून एक 2 मिनटं राहू देते. झालं आपलं असं मस्त वाटल्या डाळीचं पिठलं तयार.
कसं वाटलं कमेंट करून सांगा. आवडलं तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा, म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी, माझे व्हिडिओ तुम्हाला बघता येतील. नक्कीच करून बघा वाटल्या डाळीचं पिठलं.